अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण श्री गुरुचरित्रात असलेली नाम जपाविषयीची माहिती घेऊ। दत्त भक्तांनो, नाम जप म्हणजे नक्की काय, तो कसा करावा, नाम जप करताना बसावे की उभे राहावे, कोणत्या वेळी नाम जप करणे अधिक फलदायी मानले जाते, जपमाळ कशी धरावी, आपली दृष्टी कुठे ठेवावी, किती वेळा नाम जप करावा आणि जर वेळ, शक्ती किंवा परिस्थिती अनुकूल नसेल तर काय करावे। प्रत्येक साधकाचे मन अशा असंख्य लहान मोठ्या प्रश्नांनी भरलेले असते। नाम जप हा केवळ एक मंत्र नाही, तो श्रद्धा, शिस्त आणि अंतर्ज्ञानाचा एक प्रवास आहे। त्यामुळे नाम जपाविषयीची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे। या प्रश्नांची अत्यंत व्यावहारिक, सूक्ष्म आणि प्रेमळ उत्तरे श्री गुरुचरित्रात आढळतात। येथे केवळ तत्वज्ञानांवर नव्हे तर प्रत्यक्ष आचरणात वाचन कसे करावे याचे मार्गदर्शन दिले आहे। श्री गुरुचरित्राच्या अध्याय 36 मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी अत्यंत सूक्ष्म तरीही अतिशय गहन अर्थपूर्ण शिकवण दिली आहे, जी साधकाच्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करते। हा अध्याय जप, मंत्र आणि त्यांच्या साधनांचे महत्त्व इतक्या प्रभावीपणे उलगडून दाखवतो की ही साधना केवळ धार्मिक कृत्यांशिवाय एक जीवन बदलणारा मार्ग बनते। साधनांच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्र जपाच्या सर्वोच्च स्थानांचे स्पष्टीकरण देताना ते गायत्री मंत्राचे अद्वितीय महत्त्व प्रकट करतात। गायत्री ही केवळ एक मंत्ररचना नाही, तर चारही वेदांची मूळ शक्ती आहे असे ते ठामपणे सांगतात। चारही वेदांचे सार एकाच गायत्रीमध्ये सामावलेले आहे आणि तिच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात। म्हणूनच गायत्री जप हा वेद पठणा इतकाच महान आहे। इतकेच नाही तर येथे एक कठोर पण जागृत करणारा संदेश दिला आहे की या पवित्र मंत्राचा जप न करता जगणे व्यर्थ आहे। म्हणून साधकाने दृढ निश्चय, श्रद्धा आणि पूर्ण एकाग्रतेने जप करणे आवश्यक आहे, कारण ही एकाग्रताच या साधनेचे खरे फळ प्रकट करते। गायत्री मंत्र हा केवळ तत्वांचा संग्रह नाही, तर मन, आत्मा आणि प्राणशक्ती शुद्ध करणारी एक दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे। त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी मन पूर्णपणे शांत, एकाग्र आणि अंतर्मुख असणे आवश्यक आहे, कारण येथे शब्दांपेक्षा अनुभव अधिक प्रभावी ठरतो। मंत्र या शब्दातच रहस्य दडलेले आहे। तो माणसाची पापे आणि दुःख नष्ट करण्याचा एक दिव्य मार्ग आहे। म म्हणजे मन आणि त्र म्हणजे जीवन किंवा प्राणशक्ती। जेव्हा मन आणि आत्मा एकत्र येऊन एकाग्रतेने जप करतात तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होते। त्याचप्रमाणे जप या शब्दालाही एक गहन अर्थ आहे। ज म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती आणि प म्हणजे जन्मात जमा झालेल्या पापांचा नाश। म्हणून जप करणे हे केवळ एक उच्चारण नसून आत्मजागरूकतेचा एक जिवंत मार्ग आहे। गायत्री मंत्राच्या नियमित आणि भक्तिपूर्ण जपात एक विशेष भर आहे। दिवसातून किमान 11 वेळा जप केल्याने मन शुद्ध होते, 108 वेळा जप केल्याने गंभीर दोष नष्ट होतात, तर हजारो वेळा एकाग्रतेने जप केल्याने हृदयातील सूक्ष्म विकार आणि अशुद्धता दूर होते। इतकेच नाही तर कोट्यावधी वेळा जप केल्याने महापातकासारखी मोठी पापे सुद्धा कमी होतात। याचा अर्थ या साधनाची शक्ती अफाट आणि परिवर्तनकारी आहे। श्रद्धा, भावना आणि शुद्ध हेतूने केलेला जप मनुष्याच्या इच्छित कर्मांना योग्य दिशा देतो आणि अपेक्षित फळ मिळवून देतो। सचेतन नामजप म्हणजे मनातल्या मनात शांतपणे केलेला नामजप हा सर्वोत्तम मानला जातो, कारण त्यात सर्वाधिक एकाग्रता आणि अंतर्ज्ञान असते। भूकेने केलेला किंवा गुप्त नामजप, ज्यात ओठ हलतात आणि आवाज येतो, तो मध्यम मानला जातो। म्हणून मोठ्याने केलेला नामजप हा एक कनिष्ठ प्रकार आहे। नामजप करताना मन पूर्णपणे स्थिर असणे महत्त्वाचे आहे। इकडे तिकडे पाहणे टाळा, अनावश्यक संभाषण करू नका आणि शरीर स्थिर ठेवा, कारण बाह्य अस्थिरतेमुळे आंतरिक एकाग्रता कमी होते।
साधनेच्या मध्ये व्यत्यय आल्यास निराश न होता तो दूर करून पुन्हा नामजप सुरू करावा. झोप, आळस, राग नामजपाची एकाग्रता भंग करतात. म्हणून नेहमी शांत, आनंदी आणि जागृत मनाने नामजप करा. नामजपाची पद्धत सांगितल्यानंतर स्वामी पुढे जपमाळेतील मेरुमणीचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यासंबंधीचे नियम सांगतात. जपमाळेतील मेरू जो माळेचा आरंभ आणि शेवट एकत्र करतो तो कधीही ओलांडू नये असा नियम आहे. हा मेरुमणी ओलांडून साधकांनी नामजप केला तर तो फार मोठे पाप करतो असे शास्त्र सांगते. अज्ञानाने किंवा चुकून कधी मेरू ओलांडल्यास दोष पटवून देण्यासाठी 3 वेळा प्राणायाम करावा असे सांगितले आहे. प्राणायामाने त्या मेरू उल्लंघनामुळे होणारे दोष नष्ट होतात. नामजप किती वेळा करावा एवढेच नव्हे तर कोणत्या वेळी, कोणत्या स्थितीत आणि कोणत्या भावनेने करावे हे सांगताना स्वामी स्पष्टपणे म्हणतात की सकाळी उभे राहून जप करावा, कारण सकाळ ही पुनरुज्जीवनाची आणि जागृतीची वेळ असते. त्यावेळी शरीर हलके असते आणि मन अधिक एकाग्र असते. तथापि दुपारी बसून जप करणे योग्य मानले जाते, कारण त्यावेळचा थकवा स्थिरतेची गरज दर्शवतो आणि बसून केलेले जप त्या स्थिरतेला आधार देतो. तरीही काही प्रसंगी उभे राहून जप करण्याची मुभा आहे, ज्यामुळे हे सूचित होते की ध्यान परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासारखे असले तरी त्याचा प्रवाह कधीही थांबू नये. दुपारी जप करताना जपमाळ हृदयाजवळ धरण्यास सांगितले जाते. हे केवळ बाह्य आचरणाचेच नव्हे तर भक्तीला थेट हृदयापाशी जोडण्याचे प्रतीक आहे, जिथे जप शब्दांचे मूल्यात रूपांतर करतो. संध्याकाळी जप करताना हाताचा हलका स्पर्श असतो. तो साधकाला अधिक जागरूक आणि आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करतो. जणू प्रत्येक शब्द स्वतःच्या आत ऐकण्याचा एक प्रयत्न आहे. शक्य असल्यास संध्याकाळी जप करताना शांत स्वच्छ झाडाकडे टक लावून पाहणे, कारण निसर्गातील शांतता मनाला स्थिर करते. त्या झाडाच्या शांत अस्तित्वात साधकाला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. साधकाच्या जीवनस्थितीनुसार नामजपाचे प्रमाण ठरवले जाते. ब्रह्मचारी आणि गृहस्थांसाठी 108 नामजप, वनवासी आणि संतांसाठी 1000 नामजप. म्हणजे जीवनात जशी वैर भावना वाढते तसे ध्यान अधिक गहन होत जाते. परंतु हा अभ्यास कठोर नाही, तो दयाळू आहे. म्हणूनच कठीण परिस्थितीत किंवा अडचणींमध्ये किमान 28 वेळा नामजप करा, आणि जर तुमच्यात तेवढी शक्ती नसेल तर किमान 10 वेळा नामजप करा असे स्वामी सांगतात. नामजप ही केवळ आकड्याची मर्यादा नाही, तर तो एक अखंड प्रवाह आहे. परिस्थिती कोणतीही असो, शरीर थकलेले असो किंवा जीवनातील संघर्ष असो, साधनेचा धागा तुटू नये. नामजप कोणत्याही स्वार्थाने, लोभाने किंवा केवळ फायद्याच्या हेतूने करू नये. निस्वार्थ भक्ती हाच खरा अभ्यास आहे. केवळ द्रव किंवा अपेक्षेसाठी केलेला नामजप निरुपयोगी ठरतो. नियमित, निष्ठेने आणि एकाग्रतेने केलेला नामजप साधकाच्या जीवनात एक सूक्ष्म परंतु कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणतो. मनातील चंचलता कमी झाल्याने विचारांमध्ये स्पष्टता येते, निर्णय क्षमता वाढते आणि मनात एक प्रकारची शांत, स्थिर ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ध्यान ही केवळ परलोकासाठीच नव्हे तर संतुलन आणि समाधान निर्माण करणारी एक शक्ती बनते. दैनंदिन जीवनातील धावपळीतून थोडा वेळ काढून शांत मनाने आणि निस्वार्थपणे केलेला नामजप हा साधकासाठी विश्रांतीचा एक क्षण असतो, जिथे मन बाह्य गोंधळापासून मुक्त होऊन स्वतःशी आणि परमेश्वराशी जोडले जाते. हा क्षण खऱ्या अर्थाने जीवनाला दिशा देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.